न्याय मिळत नाही म्हणून नितीन किरण उबाळे याचा आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांनी व माजी सरपंच आसाराम भाऊ गायकवाड यांच्या मदतीने समजूत घालत आत्महत्या करण्यापासून वाचवले. मिळालेली माहिती अशी की आज दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 6 वाजता नाळवंडी नाका बीड येथे नितीन किरण उबाळे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मागणीप्रमाणे त्यांनी जुनी केस रिओपन करावी व मला न्याय मिळावा अशी मागणी करत हट्ट धरला होता. जोपर्यंत SP च्या स्वाक्षरीचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. तसेच या घटनेची माहिती मिळताच पेठबीड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनसूर इब्राहिम शहा, PI मोदीराज सर आणि त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली. तसेच बहिरवाडीचे माजी सरपंच आसाराम शेठ गायकवाड तसेच त्यांचे सहकारी नागेश अण्णा अमोल पाटेकर व शेख वाजेद मामा यांनी घटनास्थळी येऊन नितीन उबाळे यांची समजूत काढली. संयम व समजुतीदारपणे केलेल्या प्रयत्नामुळे नितीन उबाळे याला खाली उतरवण्यात यश आले आणि आत्महत्येचा प्रयत्न टळला. तसेच 1 महिन्यापूर्वी देखील 5 जून 2025 रोजी बीड शहरातील राजीव गांधी चौक येथे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी आश्वासन देऊन नितीन उबाळे याचे उपोषण माघार घेण्यात आले होते. वारंवार निवेदन करून देखील न्याय मिळत नाही म्हणून मी आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करत आहे. मला SP यांचे स्वाक्षरीचे लेखी आश्वासन पत्र मिळत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही असा हट्ट धरून बसलेला नितीन किरण उबाळे यास पेठबीड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनसूर इब्राहिम, PI मोदीराज सर तसेच बहिरवाडीचे माजी सरपंच आसाराम शेठ गायकवाड यांनी नितीन किरण उबाळे याची समजूत काढत टाकीवरून खाली उतरवण्यात यश आले. जनजागृती न्यूज बीड. आलं ते सांग ना नितीन. काय करत नाही भाऊ सांगू. अरे सांग ना भाऊ. अरे जनतापर्यंत जाईल ना तुझं लोकांपर्यंत. माझा गेम तुमच्यामुळे आता देवा शपथ मला पत्र जर नाही भेटलं तर गेम तुमच्यामुळे झाला भाऊ. नाही भाऊ नाही पण भाऊ मला पत्र पाहिजे. तुझं कधीपासून करायचंय तुला? ए नितीन त्रास कधीपासून? त्यांच्या आईची पोच पाहिजे. तुमच्या देवा शपथ भाऊ तुम्ही लय मला ए भाऊ त्यांना बोलून फायदा. ए बाबू तुझा प्रश्न काय? त्रास कसलाय ते तर सांग ना. अरे लोकांपर्यंत गेला पाहिजे ना. लोक बघतील ना रे. लोक बघतील ना. ए भाऊ अरे लोक तर बघतील ना. लोकांना सांग ना तुझा प्रश्न. तुझ्यासाठी शेट आलेच नाही. मला पत्र भाऊ आता द्यायला मला पत्र भाऊ मला पत्र अरे तुझा प्रश्न तर सांग ना. गेम काय संबंध तुम्हाला वाटलं भाऊ? तुम्ही गेम केला गेम केला गेम केला तुम्ही माझं मला पत्र आज मला वाटवली तुला शेड म्हणलं ना ती गोष्ट नाही फायदा नाही काय. आता भाऊ तुम्ही नाही 20 रुपये नाही माझा विश्वास केला मला फक्त तुम्ही पत्र द्यावं बा काही नाही. ऑनलाईन बैठक चालू इकडे ऑनलाईनला बोल ना वागा. नाही ना भाऊ तुम्ही गेम केला. अरे वागा तू इकडं ऑनलाईनला बोल ना. काय भाऊ लय मोठा अरे तुझा त्रास तर सांग ना भाऊ. काय नाही मला कोणी मला काय खेळ ना भाऊ तुम्ही गेम केला माझं पत्र नाही मला गेम केला. आतापर्यंत पत्र देत होते भाऊ तुम्ही बसून घे. नाही इथेच थांबायचं. अरे बाबा तुला पत्र जर नाही दिलं का नाही तर तुझ्या मनानंतर पुन्हा पुढच्या वेळेस तुला काय हे पहिले आज पत्र जर नाही दिलं भाऊ तर तुम्हाला आयुष्यात काय वाटलं.